So good morning and welcome back to all of you. Myself Atul S. More, the director and the faculty of the Atul Institute of Biology Nanded. बाळांनो आपण अतिशय एक सुंदर टॉपिक स्टार्ट केला होता. त्या टॉपिकचं नाव होतं द सेल ऑफ लाईफ अँड वी आर व्हेरी क्लोज टू एंड द टॉपिक टुडे. आज आपला टॉपिकचा एंड होणार आहे. पण या टॉपिकचा जो एंडिंग पार्ट आहे दॅट इज नोन एज अ न्यूक्लियस. त्या न्यूक्लियस बद्दल आपण काल क्रोमोझोमचं स्ट्रक्चर, त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन याबद्दल डिस्कस केलंय. आज आपल्याला पर्टिक्युलरली न्यूक्लियसच्या आत असणाऱ्या जे काही दोन इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, एकाला बोललं जातं न्यूक्लिओलस आणि एकाला म्हणतात क्रोमॅटिन, या दोन पार्टमध्ये डिटेल डिस्कस करायचं आहे. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना, त्यानंतर जेनेटिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना हा आजचं लेक्चर खूपच इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. त्यामुळे न्यूक्लियसचं थोडं एक्सटेंडिंग पार्ट आहे. याच्यातला काही पार्ट एनसीईआरटी मध्ये पर्टिक्युलरली सेल युनिट ऑफ लाईफ मध्ये दिलेलं नाहीये, पण येणाऱ्या काही टॉपिकमध्ये त्याचा रेफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आज आपण या ठिकाणी तो कंटेंट घेऊन टॉपिकला एंड करणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ अवर ब्युटिफुल टॉपिक दॅट इज नोन एज अ सेल, द युनिट ऑफ लाईफ. आपल्या टॉपिकचं नाव होतं सेल, द युनिट ऑफ लाईफ. आपल्या आयुष्याचं जे बेसिक युनिट जे आहे त्याला काय म्हणतात बाळांनो? सेल. आणि सेलमध्ये ज्या पार्टच्या एंडिंगला क्लोज आहेत आपण, दॅट इज नोन ॲज न्यूक्लियस. तर पहा, काल आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन पाहिली आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या नंतर जो सर्वात इम्पॉर्टंट पार्ट होता दॅट इज नोन एज अ क्रोमोझोम. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर, क्रोमॅटिन, ते सर्व डिस्कस केलेलं आहे. आज आपल्याला एक्झॅक्ट न्यूक्लियसच्या आत जायचं आहे. मग न्यूक्लियसच्या जर आत जायचं असेल तर न्यूक्लियसच्यात आपल्याला तीन मटेरियल प्रीडॉमिनेटली पाहायला भेटतात. एक तर लिक्विड असेल जे की न्यूक्लिओप्लाझम म्हणून ओळखलं जातं. न्यूक्लिओप्लाझमच्या नंतर सेकंड पार्ट असेल ते छोटे छोटे न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आत असलेलं न्यूक्लियस नोन एज अ न्यूक्लिओलस. आणि सर्वात महत्त्वाचं ते धाग्याचं स्ट्रक्चर ज्याला आपण क्रोमॅटिन असं नाव देतो. सो लेट स्टार्ट विथ द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अ न्यूक्लियस. न्यूक्लियसचं इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यासाठी मी एक सुंदर सुरुवातीला डायग्राम ड्रॉ करतो आणि त्यानंतर आपण ते पाहूया. पहा बाळांनो, जर मी असं स्ट्रक्चर जर दाखवलं तर मी असं म्हणेल दिस इज नथिंग बट युअर अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. यस ऑर नो? आणि इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्याला एक डबल मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस दाखवता येतं. आज आपल्याला न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनचा जास्त कन्सर्न नाहीये, त्यामुळे मी मेम्ब्रेन कम्प्लिटली या वेळेला दाखवतोय. ओके. अँड यू नो दिस टू आर द पॅरलल मेम्ब्रेन्स. या दोन्ही मेम्ब्रेन पॅरलल असतात आणि याच्यातला जो स्पेस असतो तो पेरी न्यूक्लिअर स्पेस म्हणून ओळखला जातो. त्या सगळ्या गोष्टी डील केलेल्या आहेत. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन हे की याच्यामध्ये काय आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण असं सांगितलं होतं की दिस इज नथिंग बट थ्रेड लाईक स्ट्रक्चर अँड दिस इज कॉल्ड एज अ क्रोमॅटिन. आणि या क्रोमॅटिनच्या बाजूला एक असं स्ट्रक्चर आहे दॅट इज नोन एज अ न्यूक्लिओलस. याला काय बोललं जातं? न्यूक्लिओलस किंवा लिटल न्यूक्लियस. इट इज अ न्यूक्लियस विद इन द न्यूक्लियस. आणि बाळांनो, याच्या आजूबाजूला जे काही लिक्विड असेल त्या लिक्विडला म्हणतात न्यूक्लिओप्लाझम. कारण सायटोप्लाझम सेलमध्ये असलेलं लिक्विड आहे, तर न्यूक्लियसमध्ये असलेलं लिक्विड हे न्यूक्लिओप्लाझम आहे. आणि काही काही ठिकाणी ह्या तुमच्या न्यूक्लियस जे आहे ते रप्चर्ड असतात, त्याला न्यूक्लिअर पोर बनतात. त्या गोष्टी आता पुन्हा डायग्रामला हे करणं जरा डिफिकल्ट जाईल, म्हणून मी तर फक्त न्यूक्लिअर पोर दाखवलेले आहेत. पहिल्यांदा लेबल करून घ्या. व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट युअर क्रोमॅटिन. हे क्रोमॅटिन आहे. तुम्हाला जर विचारलं हे व्हाईट स्ट्रक्चर काय आहे तर तुम्ही सांगणार सर दिस इज नथिंग बट द न्यूक्लिओलस. इट इज न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस म्हणजेच त्याला लिटल न्यूक्लियस हे म्हणता येतं का मुलांनो? ऑल्सो नोन ॲज लिटल न्यूक्लियस. येस ऑर नो? आणि तिसरं म्हटलं त्याचे ब्ल्यू कलरचे लिक्विड दाखवले दॅट इज नोन एज अ न्यूक्लिओप्लाझम. दिस इज नथिंग बट द न्यूक्लिओप्लाझम. मग बाळांनो, मला एक सांगा, मी असं म्हटलं तर चालेल का या न्यूक्लियसच्या आत जे न्यूक्लिओप्लाझम आहे, या न्यूक्लिओप्लाझमचे जे दोन पार्ट आहेत, त्या न्यूक्लिओप्लाझम मध्ये क्रोमॅटिन पण आहे आणि न्यूक्लिओलस पण आहे. म्हणून आजचा आपल्या न्यूक्लियसचा जो इम्पॉर्टंट कन्सेप्ट असणार आहे तो असणार आहे न्यूक्लिओप्लाझम बद्दल. कशाबद्दल? न्यूक्लिओप्लाझम. सो लेट स्टार्ट विथ द न्यूक्लिओप्लाझम. काल मी हे डिस्कस केलंच होतं की न्यूक्लिओप्लाझमसाठी अजून आपल्याला दोन वर्ड यूज करता येतात. न्यूक्लिओप्लाझम इज ऑल्सो कॉल्ड एज अ कॅरिओप्लाझम और कॅरिओलिम्फ. ऑल्सो नोन ॲज कॅरिओप्लाझम और कॅरिओलिम्फ. याला कॅरिओलिम्फ पण म्हणता येतं आणि कॅरिओप्लाझम हा सुद्धा वर्ड यूज करता येतो. सो दिस इज नथिंग बट द कॅरिओप्लाझम और कॅरिओलिम्फ. बरं, या कॅरिओलिम्फ मध्ये दोन पार्ट आहेत. एक म्हटलं तर तो थ्रेडचा पार्ट आणि एक म्हटलं तर तो छोटा गोल गोल न्यूक्लिओलसचा पार्ट. तर त्यातल्या मी पहिल्या पार्टला लिहितो. बरं, त्या अगोदर जर आपण हे डिस्कस केलं तर की एक्झॅक्ट या न्यूक्लिओप्लाझम मध्ये काय काय असेल, तर न्यूक्लिओप्लाझम मध्ये बाळांनो जे महत्त्वाचं मटेरियल आहे त्यात सर्वात पहिल्यांदा म्हणलं तर थोडंफार वॉटर असतं. वॉटरच्या सोबत काही एन्झाईम असतात. काय एन्झाईम असतात बरं? जस्ट अ मिनिट. काही एन्झाईम पण असतात आणि हे जे काही एन्झाईम आहेत
हे एन्झाईम तुमचा mRNA तयार करायला हेल्प करतात, कारण ते क्रोमॅटिनचं थ्रेड आहे, डबल स्टँडर्ड डीएनए. डबल स्टँडर्ड डीएनए पासूनच तुमचा काय बनणार आहे, mRNA बनणार आहे. म्हणून mRNA बनण्यासाठी म्हणजे RNA बनण्यासाठी RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाईम लागेल. ते एन्झाईम न्यूक्लिओप्लाझम मध्ये आहे. आणि त्याच्यासोबत जर तुम्ही mRNA बनवणार असाल किंवा डीएनएचं रेप्लिकेट करून नवीन डीएनए बनवणार असाल, तर त्या डीएनएचे जे मोनोमर आहेत, डीएनएचे मोनोमर म्हणजे न्यूक्लिओटाईड, तर ते न्यूक्लिओटाईड पण असणं अपेक्षित आहे. म्हणून एक्झॅक्ट विचारलं न्यूक्लिओप्लाझम मध्ये काय काय असतं, तर पहिला कंटेंट सांगायचा, न्यूक्लिओप्लाझम हॅज समवॉट वॉटर. काही एन्झाईम्स पण आहेत, एन्झाईम्स. मग हे एन्झाईम्स कोणते असेल, डीएनए पासून जर आरएनए बनवायचं असेल तर मला आरएनए पॉलिमरेज लागेल का बाळांनो. सो आरएनए पॉलिमरेज प्रेझेंट हिअर, आरएनए पॉलिमरेज. तिसरं महत्वाची गोष्ट म्हटलं तर जसं मी आता डिस्कस केलंय की व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ द डीएनए आणि आरएनए. डीएनए आणि आरएनएचे जे मोनोमर्स आहेत त्याला बेसिकली बोलत होते न्यूक्लिओटाइड्स. तर मी असं सांगतो, इट ऑल्सो प्रेझेंट न्यूक्लिओटाइड्स. काय आहेत न्यूक्लिओटाइड्स, न्यूक्लिओटाइड्स आर नथिंग बट द मोनोमर्स, मोनोमर्स कोणाचे, डीएनए आणि आरएनएचे, डीएनए अँड आरएनए. काय डाऊट याच्यामध्ये. नेक्स्ट, मग याच्यात जे दोन पॉइंट आहेत इम्पॉर्टंट ज्याच्याबद्दल आपल्याला डील करायचं आहे, तर पहिला आहे तो तुमचा गोल पार्ट ज्याला तुम्ही बोलता न्यूक्लिओलस. काय नाव देता बाळांनो, न्यूक्लिओलस किंवा न्यूक्लिओलाय. न्यूक्लिओलाय पण न्यूक्लिओलाय हा प्लुरल वर्ड आहे. ओके, आणि जर सिंग्युलर वर्ड घ्यायचा असेल तर सिंग्युलर वर्डला नाव घ्यायचं न्यूक्लिओलस. ओके, न्यूक्लिओलस किंवा मी जर असं म्हटलं तर तो सिंग्युलर फॉर्म, सिंग्युलर ऑल्सो नोन ॲज न्यूक्लिओलस. बाळांनो न्यूक्लिओलस हा जो आहे हा एकदम स्पेरिकल बॉडी आहे ज्याच्यावर RNA बनवण्याचं मेन काम त्याच्याकडे असतं, रायबोझोमल RNA तो बनवतो. मग इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, हा जो सिंग्युलर न्यूक्लिओलस आहे याला अजून नाव आहे का, येस, इट इज ऑल्सो नोन एज अ लिटल न्यूक्लियस. कारण हा न्यूक्लियसच्या आत असणारा न्यूक्लियस सारखाच एक छोटासा पार्ट आहे. सो इट इज ऑल्सो नोन एज अ लिटल न्यूक्लियस. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द न्यूक्लिओलाय. न्यूक्लिओलायच्या प्रॉपर्टी जर तुम्ही आता डायग्राम मध्ये जर पाहत असाल तर तुम्हाला हे असं लक्षात येतं का बाळांनो, हे जे स्ट्रक्चर आहे न्यूक्लिओलसचं, हे जे काही स्ट्रक्चर आहे हे स्पेरिकल आहे. त्यानंतर याला मेम्ब्रेन नाहीये. न्यूक्लिओलस इज ऑल्सो लाईक अ गुलाबजामुन, लाईक अ रायबोझोम. रायबोझोम कसा विदाउट मेम्ब्रेन आहे, गुलाबजामुन सारखा, तसा तुमचा न्यूक्लिओलाय किंवा न्यूक्लिओलस हा सुद्धा गुलाबजामुन सारखा सिंगल पीस आहे. कधी कधी एकापेक्षा जास्त राहू शकतात, मेनी पीस असू शकतात. मग याच्या पुढचा इम्पॉर्टंट जो पॉईंट असणार आहे त्याला मी लिहितो, दीज आर द सर्क्युलर स्ट्रक्चर. आणि सर्वात महत्वाचं, दिस इज अ मेम्ब्रेनलेस, याला मेम्ब्रेन नाहीये, इट इज अ मेम्ब्रेनलेस. आणि हा बेसिकली प्रेझेंट कुठं आहे तर न्यूक्लिओप्लाझम. सो इट इज अ basically float inside the nucleoplasm. So it is a continuous with the nucleoplasm. It is continuous with the nucleoplasm. न्यूक्लिओप्लाझम तो न्यूक्लिओप्लाझम सोबत कंटिन्यू आहे. आणि सर्वात महत्वाचं याचं जे फंक्शन आहे ते जर लिहा म्हटलं तर मी कलर चेंज करतोय आणि मी असं लिहितोय, द मेन फंक्शन ऑफ न्यूक्लिओलस इज नथिंग बट द RNA फॉर्मेशन. काय बाळांनो, RNA फॉर्मेशन. आणि RNA फॉर्मेशन आहे म्हणून याला बेसिकली बोललं जातं रायबोझोमल फॅक्टरी. इट इज ऑल्सो नोन ॲज रायबोझोमल फॅक्टरी. कारण रायबोझोम कशापासून बनतो, रायबोझोमल फॅक्टरी. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक्झॅक्ट आपल्या न्यूक्लिओलसमध्ये RNA तयार करण्याची कॅपॅसिटी आहे. आणि हा RNA जाऊन काही काळानंतर रायबोझोम बनवतो. देअरफॉर इट इज ऑल्सो नोन ॲज अ रायबोझोमल फॅक्टरी. आपण त्यासाठी एक वर्ड यूज करतो ज्याला आपण रायबोझोमल फॅक्टरी असं नाव देतो. काय नाव दिलं जातं, रायबोझोमल फॅक्टरी. काय डाऊट. तो पहा, सर्क्युलर आहे, मेम्ब्रेनलेस आहे, कंटिन्युअस विथ न्यूक्लिओप्लाझम आहे आणि मेन फंक्शन RNA तयार करणं आहे म्हणून त्याला रायबोझोमल फॅक्टरी असं नाव दिलं जातं. नेक्स्ट, सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आहे तो हा आहे, जसं की मी इथं असा जर हा गोल पार्ट दाखवला कोणाचा, न्यूक्लिओलसचा, दिस सर्क्युलर पार्ट इज ऍक्च्युअली अटॅच विथ युअर क्रोमॅटिन. हे क्रोमॅटिनला इथं अटॅच आहे बाळांनो, येस ऑर नो. हे जर तुमचा क्रोमॅटिनचा धागा असेल तर त्याला कुठं ना कुठं अटॅच असेल ना, ज्या ठिकाणी अटॅच असेल मी त्या ठिकाणी ब्ल्यू कलर लाईन दाखवतो. हे ब्ल्यू कलरचा तो पार्ट आहे ज्या ठिकाणी न्यूक्लिओलस इज अटॅच टू द क्रोमॅटिन. थोडं झूम करून दाखवू का, हे पहा, हा ब्ल्यू रंगाचा तो पार्ट आहे ज्या ठिकाणी न्यूक्लिओलस क्रोमॅटिनला अटॅच आहे. म्हणून मी याला थोडं मिनिमाइज करतो, माझा फॉन्ट मेंटेन होईल. तर
वर्ड कसे मी यूज करतोय पहा बाळांनो. दिस इज अ साईट, म्हणजे न्यूक्लिओलस अटॅच टू, कोणाला अटॅच होतो? अटॅच टू क्रोमॅटिन. अटॅच टू क्रोमॅटिन. न्यूक्लिओलस हा क्रोमॅटिनला अटॅच होतो. अटॅच झाल्याच्या नंतर तो जो रिजन आहे, ब्ल्यू कलरचा जो रिजन आहे, त्या रिजनला बेसिकली बोललं जातं नॉर, न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन. यस ऑर नो? अटॅच टू द क्रोमॅटिन ॲट अ रिजन. ॲट अ रिजन कॉल्ड, तो ज्या रिजनला अटॅच होतो त्या रिजनला काय म्हणतात बाळांनो? नॉर. NOR. NOR चा असतो न्यूक्लिओलर ऑर्गनायझिंग रिजन. काय नाव आहे त्याचं? न्यूक्लिओलर ऑर्गनायझिंग रिजन, त्याला म्हणतात नॉर. तुम्ही म्हणणार सर ह्या नॉरला इतकं इम्पॉर्टन्स का आहे बरं? कारण न्यूक्लिओलस जर क्रोमॅटिनच्या थ्रेडला अटॅच असेल तर त्याला इतकं इम्पॉर्टन्स देण्याची गरज काय? त्याला इम्पॉर्टन्स देण्याचं रिझन एक इम्पॉर्टंट सांगतो पहा कसं आहे. मी ही जी ब्ल्यू लाईन ड्रॉ करतो ऍक्च्युली, ही ब्ल्यू लाईन काय आहे? ही ब्ल्यू लाईन म्हणजेच तुमची नॉर आहे. नॉर आहे म्हणजेच काय आहे की एका डाव्या साईडला कुठेतरी इकडे न्यूक्लिओलस आहे आणि या ठिकाणी तुमचा क्रोमॅटिनचा थ्रेड आहे. येस ऑर नो? हा तुमचा कुठेतरी तसा क्रोमॅटिनचा थ्रेड असेल. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ हा नॉर नावाचा जो पार्ट आहे तो म्हणजे न्यूक्लिओलस जो आहे तो न्यूक्लिओलसला डीएनएचा पार्ट अटॅच आहे, कारण हे क्रोमॅटिन म्हणजे डीएनए आहे. त्यामुळे हा नॉरचा रिजन असतो ज्याला न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन म्हणतात. या ठिकाणी जो डीएनए प्रेझेंट असतो, इट हॅज द डीएनए कॉल्ड RDNA. कॉल्ड विच डीएनए? RDNA. म्हणजे न्यूक्लिओलसला जो डीएनए अटॅच आहे क्रोमॅटिनचा, त्या डीएनएला काय बोललं जातं? RDNA बोललं जातं. RDNA, रायबोझोमल डीएनए. आणि बाळांनो मला सांगा, जर समजा हा RDNA असेल तर RDNAचं जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होऊन जाईल तर RDNA इज कन्व्हर्ट इनटू rRNA. rRNA. DNA कन्व्हर्ट इनटू RNA बाय प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. तर यासाठी कोणती प्रोसेस लागते? ट्रान्सक्रिप्शन. मग मला सांगा, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसनं डीएनए पासून RNA तर बनला, पण कोणता डीएनए होता? रायबोझोमल डीएनए. त्या रायबोझोमल डीएनए रायबोझोमल rRNA तयार केला आणि आपण असं म्हणतो हाच आहे तो rRNA जो की कंपोनंट आहे रायबोझोमचा. हा कोणाचा कंपोनंट आहे? रायबोझोमचा. म्हणजे याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी रायबोझोम्स पाहायला भेटतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला rRNA पाहायला मिळेल. मग मी असं म्हणू का, रायबोझोम आहेत म्हणजे rRNA आहे, आणि rRNA तयार झाला RDNA पासून. RDNA पार्ट आहे ज्या ठिकाणी न्यूक्लिओलस अटॅच आहे, म्हणजे जितके जास्त न्यूक्लिओलस असतील तितके जास्त RDNA असतील आणि तितकंच जास्त त्याचं ट्रान्सक्रिप्शन असेल, आणि जेव्हा त्याचं ट्रान्सक्रिप्शन होईल तेव्हा rRNA बनेल, आणि जेव्हा rRNA बनेल तेव्हा रायबोझोम बनेल. म्हणजे इन शॉर्ट, ज्या सेलला सर्वात जास्त प्रोटीन सिंथेसिस करायचे त्याला लागणार आहे रायबोझोम, ज्याला रायबोझोम लागणार आहे त्याला लागणार आहे rRNA. rRNA तेव्हा येतो जेव्हा RDNA येतो, RDNA तेव्हा येतो जेव्हा न्यूक्लिओलस असतो, आणि जर 4-5 न्यूक्लिओलस असतील तर RDNAचं प्रमाणही जास्त, म्हणजे rRNAचं प्रमाण जास्त, म्हणजेच रायबोझोमचं प्रमाण जास्त. मग मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या. मी असं म्हणू का रे, द सेल विच ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन प्रोटीन सिंथेसिस दे हॅव मोर नंबर ऑफ न्यूक्लिओलस. त्याच्यामध्ये जास्त नंबरचे न्यूक्लिओलस असतात. कसं पहा, द सेल ऍक्टिव्हली पार्टिसिपेट, द सेल ऍक्टिव्हली पार्टिसिपेट कशामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करते? इन प्रोटीन सिंथेसिस. सेल ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन प्रोटीन सिंथेसिस has more number of nucleolus or nucleoli. Synthesis has more number of nucleoli. त्याच्यामध्ये न्यूक्लिओलायचा नंबरही जास्त असतो. यात कोणाला काही डाऊट आहे का मुलांनो? काहीच डाऊट नाही. तर या पद्धतीने आपण पहिला पार्ट डिस्कस केलाय, दॅट इज नोन ॲज न्यूक्लिओलाय और न्यूक्लिओलस, लिटल न्यूक्लियस. आता याच्यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे त्या पार्टचं बेसिकली नाव आहे क्रोमॅटिन. तर त्या क्रोमॅटिन बद्दल आपण एक 5 मिनिटं डिस्कस करूया. जो सेकंड पार्ट आपला असणार आहे न्यूक्लिओप्लाझम मध्ये, जो आपल्याला धाग्यासारखा दिसतो, त्याचं नाव काय बाळांनो? क्रोमॅटिन. त्याचं नाव क्रोमॅटिन आहे. आणि तुम्हाला हे आठवत असेल, क्रोमॅटिन इज नथिंग बट द थ्रेड लाईक स्ट्रक्चर. आणि हे थ्रेड तुम्हाला तेव्हाच दिसतात जेव्हा सेल इंटरफेज मध्ये असते, कारण सेल जेव्हा डिव्हिजन मध्ये जाते तर सेल आपल्या क्रोमॅटिन थ्रेडला कंडेन्स करते आणि क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तयार करते. कशाचं स्ट्रक्चर? क्रोमोझोम.
पण क्रोमोझोम स्ट्रक्चर जेव्हा सेल डिव्हिजन मध्ये जाते, पण सेल डिव्हिजनच्या अगोदर जो 95% टायमिंग असतो तो सेल स्वतःच्या प्रिपरेशनला टाकतो, नोन एज अ प्रिपरेटरी फेज. तर त्या प्रिपरेटरी फेजलाच ऍक्च्युली आपण इंटरफेज असं नाव देऊ. सो मी असं लिहितो, ड्युरिंग द इंटरफेज काय असतं, द थ्रेड लाईक स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस इज कॉल्ड क्रोमॅटिन. द थ्रेड लाईक स्ट्रक्चर कुठला, थ्रेड लाईक स्ट्रक्चर इन अ न्यूक्लियस इज कॉल्ड क्रोमॅटिन. त्याला बोललं जातं बाळांनो क्रोमॅटिन. तुम्ही म्हणा सर काल पण लेक्चरमध्ये तुम्ही हे पॉईंट घेतला होता आणि हे पण सांगितलं होतं, हे जे क्रोमॅटिन असतं काही वेळानंतर याचं कंडेन्सेशन होतं आणि नंतर तो 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम बनवतो. जर तुम्ही ह्युमनचा विचार केला तर, यस ऑर नो, ह्युमनचा विचार केला तर. आणि जर तुम्हाला विचारलं 23 क्रोमोझोम पेअरची लेंथ सांगा, तर तुम्ही सांगणार सर हा 2.2 मीटरचा धागा आहे. किती, 2.2 मीटर. म्हणजे विचार करा आपल्या न्यूक्लियसची साईज किती छोटी असते. डू यू नो साईज ऑफ न्यूक्लियस? हे बाबांनो, साईज ऑफ न्यूक्लियस इज 1 मायक्रोमीटर, किंवा यालाच बोललं जातं 10⁻⁻6 मीटर. व्यवस्थित पहा, म्हणजे ज्या न्यूक्लियसची साईज 10⁻⁻6 मीटर इतकी छोटी आहे, त्याच्यामध्ये 2.2 मीटरचा धागा जर तुम्हाला बसवायचा असेल तर त्या धाग्याला कंडेन्सेशन करावं लागेल ना. पतंग उडवते जो काही चक्रीचा धागा असतो त्या धाग्याला जर तुम्ही खूप चांगल्यापैकी पॅकिंग जर केलं तरच खूप लॉंग धागा शॉर्ट स्पेस मध्ये अकोमोडेट होतो. तसा 2.2 मीटरचा धागा जर 10⁻⁻6 मीटर एवढ्या कमी जागेत जर अकोमोडेट करायचं असेल तर त्याचं कंडेन्सेशन करावं लागतं. काय करावं लागतं बाळांनो? कंडेन्सेशन. मग इथं तुम्ही विचार करा, हा जो काही क्रोमॅटिनचा धागा आहे, दिस क्रोमॅटिनचा धागा अंडरगो कंडेन्सेशन. याचं कंडेन्सेशन होतं म्हणजे ज्याचा अर्थ डीएनए ची पॅकेजिंग होती का बाळांनो? तर यस, याला म्हणतात डीएनए पॅकेजिंग. डीएनए पॅकेजिंग कशी होतं हे आपण 12thला आल्यानंतर डिस्कस करूया. सध्या आपला तो कन्सर्न नाहीये. सध्या आपल्याला एवढाच कन्सर्न आहे की सर या क्रोमॅटिनला जर तुम्ही कलर दिला तर तो कलर गेन करतो का? तर आन्सर आहे यस. आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं जेव्हा आपण न्यूक्लियस डिस्कस करत होतो, न्यूक्लियसला कलर दिल्यानंतर बेसिक डायनं, हे फ्लेमिंगनं कलर दिलेला आहे, आणि जेव्हा फ्लेमिंगने त्याला बेसिक डायनं कलर दिला तेव्हा त्यांनी कलर गेन केला. बरं, आता गेन केल्यावर त्यानं कमी गेन केला का जास्त गेन केला याच्या बेसिसवर आपल्याला क्रोमॅटिनला क्लासिफाय करता येतं. तर बाळांनो व्यवस्थित पहा, दिस क्रोमॅटिन स्ट्रक्चर is classified depending upon how does it responds to the staining procedure. ओके, तर मी असं लक्षात हे घेतो, क्रोमॅटिन हाऊ गेन द स्टेन. तो स्टेन कलर कसा घेतो. जर कलर जास्त घेत असेल तर त्याला काय म्हणायचं, आणि कमी घेत असेल तर तो कसा दिसतो. आता व्यवस्थित पहा, तर किंवा त्याच्या कंडेन्सेशन म्हटलं तरी चालेल. याचे 2 टाईप आहेत. पहिला टाईप असतो जेव्हा तुम्ही कंडेन्सेशन तर स्टार्ट केलं, पण कंडेन्सेशन कसं होतं बघा, पहा रे, काही ठिकाणी कंडेन्सेशन तुम्हाला असं लूज दिसतं. कसं दिसतं? हे लूज. काही ठिकाणी अतिशय कंडेन्सेशन फास्ट दिसतं. पुन्हा अजून तुम्हाला लूज दिसू शकतं. पुन्हा अजून जर पाहायला गेलं तर हायली पॅकिंग जास्त कंडेन्सेशन दिसतं. व्यवस्थित पहा, काही ठिकाणी लूज पॅकिंग आहे, काही ठिकाणी अतिशय डेन्स म्हणजे स्ट्रॉंग पॅकेजिंग आहे. तुम्ही मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या. व्यवस्थित पहा रे बाळांनो, ज्या ठिकाणी पॅकेजिंग थोडीशी लूज आहे आणि काही एरिया आहे ज्या ठिकाणी पॅकेजिंग थोडीशी डेन्स आहे, तर ज्या ठिकाणी लूज पॅकेजिंग असेल, ज्या ठिकाणी डीएनए लूजली पॅक्ड असेल, तर त्यासाठी मी वर्ड यूज करतो. पहा, मी इथं असं म्हणतो, या ठिकाणी डीएनए लूजली पॅक्ड, या ठिकाणी डीएनए लूजली पॅक्ड झालाय. पण बाळांनो या ठिकाणी जर पाहायला गेलं म्हणजे काही एरियामध्ये डीएनए स्ट्रॉंगली पॅक्ड म्हणजे कंडेन्सेशन जे आहे ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये तिथे कंडेन्सेशन आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या ठिकाणी डीएनए लूजली पॅक्ड झाला असेल तर त्या ठिकाणी डीएनएचा कंटेंटही कमी असेल आणि पॅकेजिंग करणारे हिस्टोन प्रोटीनही कमी असतील. म्हणजे या ठिकाणी डीएनएचा कंटेंट कसा असेल बाळांनो? डीएनए असेल लेस. आणि डीएनए लेस आहे याचा अर्थ डीएनए ला पॅक करणारे हिस्टोन प्रोटीन सुद्धा कमी आहेत. देअरफॉर हिस्टोन प्रोटीन्स दे आर ऑल्सो लेस.
याच्या एक्झॅक्ट अपोजिट इकडे असेल का रे? डीएनए जर एकदम हायली पॅक्ड असेल, स्ट्रॉंगली पॅक्ड म्हणजे एकदम हायली पॅक्ड, इट इज अ हायली पॅक्ड. तर हायली पॅक्ड जर असेल तर साहजिक आहे या ठिकाणी जे डीएनएचा कंटेंटही जास्त असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे हिस्टोन आहेत ती हिस्टोन प्रोटीन सुद्धा जास्त असतील. देअरफॉर हिस्टोन प्रोटीन्स आर अल्सो बी मोर. डीएनए जास्त आणि पॅकेजिंग करणारा हिस्टोन प्रोटीनही जास्त. तुम्ही म्हणाल सर तुम्हाला एक्झॅक्ट काय सांगायचंय? मी सांगतो माझा मीन काय सांगण्याचं. आणखी आता बाळांनो मला सांगा, मी कलर चेंज करून मुद्दाम लिहितोय. जर असं या ठिकाणी असेल म्हणजे ज्या ठिकाणी डीएनए जरा लूजली पॅक केलेला असेल तर याचा अर्थ त्या डीएनएवर एमआरएनए जर बनवायचा असेल, कारण डीएनए टू एमआरएनए बनतो, प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन असते प्रोटीन सिंथेसिससाठी. तर डीएनए पासून जर एमआरएनए बनवायचा असेल तर सहज बनेल, कारण स्पेस आहे ना त्याला. तर व्यवस्थित पहा, समजा हा लूजली पॅक डीएनए आहे आणि याला जर तुम्हाला एमआरएनए बनवायचा असेल तर एमआरएनएची एक सिंगल स्टँड सहज बनू शकते. मग ज्याच्यावर एमआरएनएची स्टँड सहज बनते जे लूजली पॅक्ड आहे, अशा डीएनएला बेसिकली बोललं जातं ईयू क्रोमॅटिन. काय बोललं जातं बाळांनो? ईयू क्रोमॅटिन. आणि ज्याच्यावर डीएनएचं रूपांतर एमआरएनए होतच नाही, म्हणजे याचा अर्थ डीएनए एमआरएनए बनवायला डिफिकल्ट जातं. का? कारण ते हायली स्ट्रॉंगली पॅक्ड आहे ना, ते इतका गुंतागुंतीचं स्ट्रक्चर आहे की त्याच्यावर एमआरएनए बनणं शक्य नाही. कारण एमआरएनए बनण्यासाठी डीएनएच्या 2 स्टँडला सेपरेट व्हावं लागेल आणि सेपरेट होण्यासाठी थोडा स्पेस लागेल. याच्यामध्ये लूजली पॅक्ड असल्यामुळे स्पेस आहे, पण याच्यामध्ये स्पेस नाहीये. त्यामुळे विदाऊट स्पेस एमआरएनए बनतच नाही. इट मीन्स दॅट याला यूक्रोमॅटिन म्हणतात आणि ते एमआरएनए बनत नाही, म्हणून ऍक्च्युली याला बोललं जातं हिटरोक्रोमॅटिन. हिटरोक्रोमॅटिन समजतं का काय सांगतो? आणि यूक्रोमॅटिन मग ते असतो जो ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह आहे, कारण यूक्रोमॅटिन मध्ये डीएनएचा एमआरएनए बनतो. याचा अर्थ याच्यामध्ये डीएनए टू एमआरएनए पॉसिबल आहे, म्हणून याला बोललं जातं ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह. हा कसा असतो बाळांनो? हा असतो ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह. हा ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह आहे. पण तुम्ही जर म्हटलात या ठिकाणी असं घडेल का, तर तुम्हाला सरळ सांगता येईल की सर डीएनए पासून एमआरएनए बनतच नाही. तो एमआरएनए कॅनॉट बी पॉसिबल. आणि जर असं नसेल तर याला मी काय म्हणू? इथं जर ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह असेल तर दिस इज अ ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह. इट इज अ ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह. हा ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह आहे. ओके. मग आता मला सांगा, कलर देते वेळेस सुद्धा आपल्याला बेसिकली क्लासिफिकेशन आपण कलरच्या बेसिसवर केलं होतं. तर विचार करा, आपण कलर वर्डच नाही यूज केला. हा डीएनए लूजली पॅक्ड आहे, तर याचा अर्थ इथं कलर सुद्धा कमी गेन करेल आणि इथं कलर सुद्धा जास्त गेन करेल. म्हणजे जो हेट्रोक्रोमॅटिन आहे तो डेन्सली स्टेनिंग घेतो, म्हणजे कलर जास्त घेतो. आणि हा अतिशय लाईट स्टेन असतो. हा लाईट स्टेन आहे आणि हा डार्कली स्टेन आहे, म्हणून तो पॉइंट मी इथंच मेन्शन करणार आहे. So this is a this is a lightly stained. It is a lightly stained. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं, इट इज अ डार्कली स्टेन. इट इज अ डार्कली स्टेन्ड. काय डाऊट बाळांनो? तर विथ द हेल्प ऑफ दिस पॉइंट वी हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड अवर न्यूक्लियस. आपण न्यूक्लियसला अतिशय छानपैकी कम्प्लीट केलेलं आहे. तर मला वाटतं असं थोडंसं पुन्हा 1-2 मिनिटं देऊन याला रिव्हिजन करून घेणं अपेक्षित आहे. तर पहा, मी पुन्हा तुम्हाला सांगतो काय काय आपण डिस्कस करतो. अगोदर क्रोमॅटिन डिस्कस करू. क्रोमॅटिन काय आहे? ड्युरिंग द इंटरफेस एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे न्यूक्लियसमध्ये, ज्याला क्रोमॅटिन म्हणतात. आणि हे जे क्रोमॅटिन असतं, या क्रोमॅटिनचे 23 क्रोमोझोम बनतात ह्युमनमध्ये, म्हणजे 23 पेअर्स. आणि हा 2.2 मीटरचा धागा आहे. तर एवढ्या धाग्याला एकदम छोट्याशा 10⁻⁻⁶ एवढ्या कमी जागेच्या न्यूक्लियसमध्ये जर पॅक करायचं असेल तर कंडेन्सेशन करणं गरजेचं आहे. अँड दिस कंडेन्सेशन इज डन बाय द प्रोसेस ऑफ डीएनए पॅकेजिंग. अँड डीएनए पॅकेजिंग इज हाऊ इट इज डन? इट इज डन बाय द विथ द हेल्प ऑफ हिस्टोन प्रोटीन, नॉन हिस्टोन प्रोटीन. ते आपण 12ला डिस्कस करू. आता क्वेश्चन आहे, या क्रोमॅटिनला जर कलर दिला तर तो कलर कसा गेन करतो? काही काही ठिकाणी डीएनए लूजली पॅक्ड असतं, काही काही ठिकाणी डीएनए हायली स्ट्रॉंगली पॅक्ड असतं. ह्या लूजली पॅक्ड असल्यामुळं याला कलरही तो कमी घेतो. डेन्सली पॅक्ड असल्यामुळं डीएनए कलरही डार्क घेतो. बरं, इथं लूजली पॅक्ड म्हणजे डीएनए कमी आणि त्याला बांधणारे हिस्टोन प्रोटीन कमी. इथं डीएनएही जास्त आणि हिस्टोन प्रोटीनही जास्त. विचार करा, हा डीएनएचा कंटेंट कमी आहे पण स्पेस जास्त आहे ना, त्यामुळे डीएनए पासून एमआरएनए बनणं सोपं आहे, म्हणून ट्रान्सक्रिप्शन होणं शक्य आहे. सो हिअर ट्रान्सक्रिप्शन कॅन बी पॉसिबल, नोन ॲज यूक्रोमॅटिन.
यू म्हणजे ट्रू. आणि या ठिकाणी हिटेरोक्रोमॅटिन, कारण डीएनए पासून एमआरएनए बनणं पॉसिबल नाहीये. आणि ज्याचं डीएनए टू एमआरएनए बनवतो म्हणजे याचा अर्थ तो ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी ऍक्टिव्ह आहे. हा बनवतच नाही तर ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह आहे. करेक्ट. बरं, हे झाल्यानंतर आपण घेतलं होतं न्यूक्लिओलस. तर मी न्यूक्लिओलसला अजून थोडंसं छोट्या पद्धतीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. तर न्यूक्लिओलससाठी काय सांगितलं होतं आपण? न्यूक्लिओलाई हे सर्क्युलर आहेत, न्यूक्लिओलस म्हणतात त्याला, किंवा लिटल न्यूक्लियस म्हणतात. हे सर्क्युलरच्या नंतर सिंग्युलर नाही रे, विदाऊट मेम्ब्रेन लिहायचं होतं. जस्ट मिनिट हा, हे सिंग्युलर नाही. हा, सिंग्युलरला न्यूक्लिओलस म्हणतात आणि मेनी जर असेल तर न्यूक्लिओलाई. पण एक इम्पॉर्टंट आपला वर्ड राहिला नाही, लिहिलंय या ठिकाणी मेम्ब्रेनलेस पण लिहिलंय. मला असं वाटलं मी मेम्ब्रेनलेस मेन्शन नाही केलं. हा, तर पहा, न्यूक्लिओलाई जास्त असेल तर आणि सिंग्युलर एक असेल तर न्यूक्लिओलस, आणि त्यालाच म्हणतात लिटल न्यूक्लियस. नंतर हे सर्क्युलर आहे, मेम्ब्रेनलेस आहे, त्यानंतर कंटिन्युअस विथ द न्यूक्लिओप्लाझमच्या सोबत आहे. पण याचं फंक्शन काय? RRNA फॉर्मेशन. आणि RRNA फॉर्मेशन मुळेच याला म्हणतात रायबोझोमल फॅक्टरी. तो रायबोझोम तयार करणारा मेन युनिट आहे. कसं? हा न्यूक्लिओलस क्रोमॅटिनच्या ज्या ठिकाणी अटॅच असतो त्याला म्हणतात नॉर न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन. आणि त्या न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजनच्या ठिकाणी जो डीएनए आहे त्या डीएनएलाच म्हणतात RDNA. आणि या RDNA पासून RRNA जर बनत असेल तर प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन आहे, आणि जेणेकरून हा RRNA रायबोझोमच्या कामाला हेल्प करेल. म्हणून द सेल ऍक्च्युअली पार्टिसिपेट इन द प्रोटीन सिंथेसिस हॅज द मोर न्यूक्लिओलाई. कारण रायबोझोमचं काम प्रोटीन सिंथेसिस आहे, पण तो बनवायला RRNA लागतो आणि RRNA ला न्यूक्लिओलस लागतो. म्हणजे ज्याच्यात प्रोटीन जास्त बनणार आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस जास्त पाहिजेत. आर गेटिंग द पॉइंट? ओके. नाऊ द लास्ट पॉइंट दॅट इज नथिंग बट द मायक्रोबॉडीज. आता यानंतर आपण एक छोटासा पार्ट आहे 2 ते 3 मिनिटाचा, त्याला आपण डिस्कस करू आणि टॉपिकला एंड करूया. ओके. अँड द लास्ट पार्ट इज नोन एज अ मायक्रोबॉडीज. बाळांनो पहा, मायक्रोबॉडीज काय असतं? मायक्रोबॉडीज हे आपल्या सेलमध्ये असणाऱ्या काही मायन्यूट व्हेसिकल्स आहेत. दीज आर द मायन्यूट व्हेसिकल्स. मायन्यूट व्हेसिकल्स म्हणजे अतिशय छोटे 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 व्हेसिकल्स आहेत. सो दीज आर द मायन्यूट व्हेसिकल्स विच आर प्रेझेंट इन द सेल. दे आर प्रेझेंट इन बोथ. दे आर प्रेझेंट इन बोथ. ते दोघांमध्ये प्रेझेंट आहेत. बोथ म्हणजे कोण? इन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. ओके. तुम्ही जर म्हटलं की सर काही एक्झाम्पल द्या, तर एक्झाम्पल मध्ये बघा ना, पेरॉक्झिझोम आहे पहा. पेरॉक्झिझोमचं स्ट्रक्चर आपण नंतर डील करू टॉपिकमध्ये, म्हणजे जेव्हा फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन आपण डील करू, म्हणजे जेव्हा प्लांट फिजिओलॉजी तेव्हा पेरॉक्झिझोमचं स्ट्रक्चर येणार आहे, आपण तिथं डील करूया. पेरॉक्झिझोमच्या नंतर ग्लायऑक्झिझोम पण आहेत पहा. ग्लायऑक्झिझोम्स एटसेट्रा. असे काही छोटे छोटे मायन्यूट व्हेसिकल्स असतात ज्याला तुम्ही मायक्रोबॉडीज वर्ड यूज करता. काय वर्ड यूज करता? मायक्रोबॉडीज. करेक्ट. विथ द हेल्प ऑफ दिस पॉइंट वी हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड द फर्स्ट टॉपिक दॅट इज नोन एज अ सेल युनिट ऑफ लाईफ. बाळांनो एक लक्षात ठेवा, माझी एकच विनंती आहे, जर तुम्हाला पहिला टॉपिक जर बऱ्यापैकी आणि NCERT कम्प्लिटली 100% क्रिस्टल क्लिअर होत असेल, DPPच्या प्रॅक्टिस शीट जर चांगले होत असेल, तर सर्वांना विनंती आहे तुम्ही आणि तुमच्यासोबत तुमचे जेवढे काही फ्रेंड्स आहेत सर्वांना कोर्स जॉईन करायला सांगा. आणि हे असं नाहीये तिकडे तुम्ही एकदा जर कोर्स जॉईन केला तर म्हणजे तुमचं काही नुकसान होईल. मी पुन्हा सांगतोय, 1400 रुपये फीस आहे, 1400 ते 1500. एवढ्या फीसमध्ये तुम्हाला पूर्ण 11वीचा सिलेबस ॲज इट इज कम्प्लीट करेल. त्याच्यामध्ये 22 टॉपिक आहेत. 22 टॉपिकला प्रत्येक टॉपिकला 15-20 व्हिडिओ लेक्चर्स येतील. प्रत्येकाच्या DPP शीट सेपरेट येतील. त्यानंतर प्रत्येकाचे क्वेश्चन पेपर तुम्हाला वेगळे येतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन वेगळे येतील. त्यानंतर 1 शॉटचे व्हिडिओ लेक्चर्स वेगळे येतील. आता सेल युनिट ऑफ लाईफ जरी संपला असेल तर मी यानंतर एक मेगा लेक्चर बनवणार आहे 2 ते 2.5 तासाचं, ज्याच्यामध्ये सेल युनिट ऑफ लाईफ पहिल्यापासून एंड पर्यंत तुम्हाला व्हिडिओ लेक्चर अवेलेबल होणार आहे ॲज इट इज. आणि ते NCERT नोट्स थ्रू नाही, NCERT रिडिंगच घ्यायची, पण NCERT थ्रू द नोट्स घेऊया. आणि जर पॉसिबल झालं तर मला जसा मध्ये वेळ भेटत जाईल मी NCERT रिडिंगच्या व्हिडिओज पण अपलोड करून देत जातो. त्यामुळे एका टॉपिकची इतक्या बेस्ट वेने प्रिपरेशन केलं, डझंट मॅटर व्हेअर यू आर, तुम्ही कोणत्या ठिकाणी मॅटर नाही करणार. म्हणून माझी दोन्ही जोडून पुन्हा विनंती आहे, प्रत्येक टॉपिकला इतका जर सुंदर चांगल्यापैकी NCERT ओरिएंटेड जर समजून घेतलात तरच 22 टॉपिक चांगले क्लिअर होतात. आणि जर हे टॉपिक चांगले क्लिअर झाले तरच येणाऱ्या एक्झामला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्ही आन्सर देऊ शकाल. तर माझी इतकीच विनंती आहे की तुम्ही NCERT थ्रू जा, व्हिडिओ लेक्चर चांगले पहा. काही डाऊट असेल तर मला मेसेज करा, टेक्स्ट करा. काही जणांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा, 9405 90 40 13. माझं नाव आहे अतुल एस मोरे.
आणि जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन मोरे आय ट्युटर नाव टाका, मोरे आय ट्युटर. आणि जेव्हा तुम्ही तिथं मोरे आय ट्युटर नाव टाकणार, मोरे आय ट्युटर नाव टाकल्याच्या नंतर जस्ट मिनिट, एकच सेकंड. मोरे आय ट्युटर नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला हा लोगो दिसेल आणि या लोगोवर काय लिहिले पहा बरोबर, याच्या नाव लिहिले अतुल आय ट्युटर. या अतुल आय ट्युटरला ॲपला डाउनलोड करा आणि त्याच्यामधून कोर्स स्टोअरमध्ये जर गेलात तर तुम्हाला एक जो काही कोर्स आहे तो अवेलेबल होईल आणि त्याच्यावरून तुम्हाला संपूर्ण नोट्स, व्हिडिओ अपलोड सगळं करता येईल. करेक्ट. तर माझं म्हणणं इतकंच आहे की मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काही डिफरन्स नाही आहे. आपण मराठीमध्ये सर्व कंटेंट घेण्याचा ट्राय करू, ट्राय नाही सक्सेसच घेऊ त्याच्यात आणि फुल एनसीईआरटी अंडरस्टँड करू. ओके, सर्वांनी वेळ काढलात, व्हिडिओ पाहिलात, मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.